नमस्कार मित्रांनो, इलेक्ट्रिशियन या आपल्या YouTube चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. माहिती आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करण्यास विसरू नका. अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न क्रमांक 101. शेल प्रकारच्या ट्रान्सफॉर्मर मध्ये टिंब होते. ऑप्शन ए उच्च एडी करंट लॉस, ऑप्शन बी कमी चुंबकीय लिकेज, ऑप्शन सी कमीत कमी हिस्टॅरिसीस लॉस, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कमी चुंबकीय लिकेज. प्रश्न क्रमांक 102. टिंबवर ट्रान्सफॉर्मरचे रेग्युलेशन शून्याच्या जवळ असू शकते. ऑप्शन ए पूर्ण लोड, ऑप्शन बी ओव्हरलोड, ऑप्शन सी लीडिंग पॉवर फॅक्टर, ऑप्शन डी शून्य पॉवर फॅक्टर. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी लीडिंग पॉवर फॅक्टर. प्रश्न क्रमांक 103. ट्रान्सफॉर्मर टिंब बदलतो. ऑप्शन ए व्होल्टेज, ऑप्शन बी करंट, ऑप्शन सी करंट आणि व्होल्टेज, ऑप्शन डी पॉवर. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी पॉवर. प्रश्न क्रमांक 104. भारतात वीज सप्लायसाठी खालीलपैकी कोणते मानक व्होल्टेज आहे? ऑप्शन ए 11 केव्ही, ऑप्शन बी 33 केव्ही, ऑप्शन सी 66 केव्ही, ऑप्शन डी 122 केव्ही. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 122 केव्ही. प्रश्न क्रमांक 105. ट्रान्सफॉर्मर टिंब ट्रान्सफॉर्मर वापरून कोअर लॉस कमी आणि परमेबिलिटी वाढवता येते. ऑप्शन ए कोल्ड रोल्ड ग्रेन एंटेड स्टीलचे लॅमिनेशन असलेला कोअर बिल्ड अप, ऑप्शन बी हॉट रोल्ड शीटचे लॅमिनेशन असलेल्या कोअर बिल्ड अप, ऑप्शन सी वरीलपैकी एक, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेड स्टीलचे लॅमिनेशन असलेल्या कोअर बिल्ड अप. प्रश्न क्रमांक 106. पॉवर किंवा वितरण ट्रान्सफॉर्मर मध्ये सुमारे 10% शेवटचे टर्न जास्त प्रमाणात इन्सुलेट केलेले असतात. ऑप्शन ए शेवटच्या टर्नच्या शंटिंग कॅपॅसिटन्समुळे निर्माण झालेल्या लाईन सर्जमुळे होणाऱ्या उच्च व्होल्टेज ड्रॉप सहन करण्यासाठी, ऑप्शन बी लाईन सर्ज व्होल्टेज शोषून घेण्यासाठी आणि ट्रान्सफॉर्मरचे टर्न खराब होण्यापासून वाचवण्यासाठी, ऑप्शन सी लाईन सर्ज प्रतिबिंबित आणि ट्रान्सफॉर्मरचे टर्न खराब होण्यापासून वाचवण्यासाठी, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए शेवटच्या टर्नच्या शंटिंग कॅपॅसिटन्समुळे निर्माण झालेल्या लाईन सर्जमुळे होणाऱ्या उच्च व्होल्टेज ड्रॉप सहन करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 107. दिलेल्या व्होल्टेजसाठी व्होल्टेज फ्रिक्वेन्सी वाढवल्यास टिंब. ऑप्शन ए एडी करंट लॉस कमी होईल, ऑप्शन बी एडी करंट लॉस वाढेल, ऑप्शन सी एडी करंट लॉस बदलणार नाही, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी एडी करंट लॉस बदलणार नाही. प्रश्न क्रमांक 108. फिरत्या विद्युत मशीन मध्ये होणारे आणि ट्रान्सफॉर्मर मध्ये न होणारे लॉसेस टिंब आहेत. ऑप्शन ए फ्रिक्शन आणि विंडेज लॉसेस, ऑप्शन बी चुंबकीय लॉसेस, ऑप्शन सी हिस्टॅरिसीस आणि एडी करंट लॉस, ऑप्शन डी कॉपर लॉस. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए फ्रिक्शन आणि विंडेज लॉसेस. प्रश्न क्रमांक 109. दिलेल्या व्होल्टेजसाठी दिलेल्या ट्रान्सफॉर्मर मध्ये लोड बदलल्यास स्थिर राहणारे लॉसेस टिंब आहेत. ऑप्शन ए हिस्टॅरिसीस आणि एडी करंट लॉस, ऑप्शन बी फ्रिक्शन आणि विंडेज लॉसेस, ऑप्शन सी कॉपर लॉस, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए हिस्टॅरिसीस आणि एडी करंट लॉस. प्रश्न क्रमांक 110. आदर्श सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरच्या टर्नचे गुणोत्तर एकास 2 आणि 200 व्होल्टच्या एसी पासून 10 अँपिअर करंट घेत असलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या संबंधित खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ऑप्शन ए त्यांच्या सेकंडरीचा करंट 5 अँपिअर असेल, ऑप्शन बी
त्यांचे सेकंडरीचे व्होल्टेज 400 व्होल्ट असेल. ऑप्शन सी त्यांची रेटिंग 2 kVA असेल. ऑप्शन डी त्यांच्या सेकंडरीचा करंट 20 अँपिअर असेल. ऑप्शन ई हा एक स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असेल. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, त्याच्या सेकंडरीचा करंट 20 अँपिअर असेल. प्रश्न क्रमांक 111. करंट ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी नेहमी ऑपरेटिंग स्थितीत शॉर्ट सर्किट केल्या जाते कारण ते टिंब. ऑप्शन ए कोअर सॅच्युरेशन आणि उच्च व्होल्टेज इंडक्शन टाळते. ऑप्शन बी मानवासाठी सुरक्षित असते. ऑप्शन सी प्रायमरी सर्किटचे संरक्षण करते. ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कोअर सॅच्युरेशन आणि उच्च व्होल्टेज इंडक्शन टाळते. प्रश्न क्रमांक 112. ट्रान्सफॉर्मर मध्ये त्याच्या प्रायमरी आणि सेकंडरी मधील रेझिस्टन्स टिंब असावा. ऑप्शन ए 0, ऑप्शन बी 10 ओहम, ऑप्शन सी 1000 ओहम, ऑप्शन डी अनंत. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी अनंत. प्रश्न क्रमांक 113. ट्रान्सफॉर्मरचे चांगले व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे टिंब. ऑप्शन ए नो लोड ते फुल लोड पर्यंत आउटपुट व्होल्टेज कमी प्रमाणात कमी जास्त होणे होय. ऑप्शन बी पॉवर फॅक्टर सोबत आउटपुट व्होल्टेज कमी जास्त होणे होय. ऑप्शन सी प्रायमरी आणि सेकंडरी व्होल्टेज मधील फरक कमी असणे होय. ऑप्शन डी प्रायमरी आणि सेकंडरी व्होल्टेज मधील फरक जास्त असणे होय. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए नो लोड ते फुल लोड पर्यंत आउटपुट व्होल्टेज कमी प्रमाणात कमी जास्त होणे होय. प्रश्न क्रमांक 114. स्थिर लोड करंट वर कार्यरत असलेल्या ट्रान्सफॉर्मरची जास्तीत जास्त कार्यक्षमता टिंबवर असेल. ऑप्शन ए पॉवर फॅक्टर 0.8 लीडिंग. ऑप्शन बी पॉवर फॅक्टर 0.8 लॅगिंग. ऑप्शन सी पॉवर फॅक्टर 0. ऑप्शन डी पॉवर फॅक्टर 1. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी पॉवर फॅक्टर 1. प्रश्न क्रमांक 115. खालीलपैकी कोणते संरक्षण लहान वितरण ट्रान्सफॉर्मरला पुरवले जात नाही. ऑप्शन ए ओव्हर फ्लेक्सिंग संरक्षण. ऑप्शन बी बुकोज रिले. ऑप्शन सी ओव्हर करंट संरक्षण. ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी बुकोज रिले. प्रश्न क्रमांक 116. स्विचिंग आणि लाइटिंगच्या उच्च व्होल्टेजच्या वाढीपासून बचाव म्हणून कार्य करते खालीलपैकी. ऑप्शन ए हॉर्न गॅप. ऑप्शन बी थर्मल ओव्हरलोड रिले. ऑप्शन सी ब्रीदर. ऑप्शन डी कन्झर्वेटर. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए हॉर्न गॅप. प्रश्न क्रमांक 117. लोड स्थितीत असताना दोन समान ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता टिंबद्वारे निर्धारित केली जाऊ शकते. ऑप्शन ए शॉर्ट सर्किट टेस्ट. ऑप्शन बी बॅक टू बॅक टेस्ट. ऑप्शन सी ओपन सर्किट टेस्ट. ऑप्शन डी वरीलपैकी कोणतेही. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी बॅक टू बॅक टेस्ट. प्रश्न क्रमांक 118. खालीलपैकी कोणता इन्सुलेटिंग पदार्थ सर्वात जास्त तापमान सुरक्षितपणे सहन करू शकतो. ऑप्शन ए सेल्युलोज. ऑप्शन बी एस्बेस्टॉस. ऑप्शन सी मायका. ऑप्शन डी ग्लास फायबर. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मायका. प्रश्न क्रमांक 119. ट्रान्सफॉर्मरचा खालीलपैकी कोणता भाग बाहेरून दिसतो. ऑप्शन ए बुशिंग. ऑप्शन बी कोअर. ऑप्शन सी प्रायमरी वायंडिंग. ऑप्शन डी सेकंडरी वायंडिंग. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए बुशिंग. प्रश्न क्रमांक 120. ट्रान्सफॉर्मरद्वारे टिंब आवाज निर्माण होतो. ऑप्शन ए झूम. ऑप्शन बी हम. ऑप्शन सी वाजणारा. ऑप्शन डी बज. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी हम. प्रश्न क्रमांक 121. पूर्ण लोड असतानाही ट्रान्सफॉर्मर मधील खालीलपैकी कोणते लॉस शून्य असते. ऑप्शन ए कोअर लॉस. ऑप्शन बी फ्रिक्शन लॉस. ऑप्शन सी एडी करंट लॉस. ऑप्शन डी हिस्टॅरिसिस लॉस. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी फ्रिक्शन लॉस. प्रश्न क्रमांक 122. खालीलपैकी कशामुळे ट्रान्सफॉर्मर मध्ये हार्मोनिक्स उत्पन्न होते.
ऑप्शन ए खराब इन्सुलेशन, ऑप्शन बी ओव्हरलोड, ऑप्शन सी सैल कनेक्शन, ऑप्शन डी कोअर सॅच्युरेशन. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कोअर सॅच्युरेशन. प्रश्न क्रमांक 123. जर ट्रान्सफॉर्मर सतत चालू असेल तर टिंबटिंबच्या तापमानात जास्तीत जास्त वाढ होईल. ऑप्शन ए कोअर, ऑप्शन बी वाइंडिंग, ऑप्शन सी टँक, ऑप्शन डी वरीलपैकी कोणतेही एक. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वाइंडिंग. प्रश्न क्रमांक 124. ट्रान्सफॉर्मर मध्ये हमिंग टिंबटिंबमुळे होते. ऑप्शन ए लोड बदलल्यामुळे, ऑप्शन बी ट्रान्सफॉर्मर मधील ऑइल, ऑप्शन सी मॅग्नेटो फ्रिक्शन, ऑप्शन डी यांत्रिक व्हायब्रेशन. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मॅग्नेटो फ्रिक्शन. प्रश्न क्रमांक 125. पॉवर ट्रान्सफॉर्मरची लोड वाहून नेण्याची क्षमता त्याच्या टिंबटिंबद्वारे मर्यादित केली जाते. ऑप्शन ए तापमान वाढी, ऑप्शन बी ऑइलच्या ड्राय इलेक्ट्रिक शक्ती, ऑप्शन सी व्होल्टेज गुणोत्तर, ऑप्शन डी कॉपर लॉस. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी व्होल्टेज गुणोत्तर. तर मित्रांनो, तुम्हाला आजची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला या लेखाशी संबंधित काही प्रश्न किंवा सूचना असतील तर आम्हाला जरूर कळवा. आणि या व्हिडिओमधून तुम्हाला मिळालेली माहिती तुमच्या मित्रांसोबत फेसबुक, व्हॉट्सअप ग्रुप, ट्विटर, टेलिग्राम यांसारख्या सोशल मीडिया साईटवर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.